नमस्कार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। त्या दृष्टीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गाठीभेटीही सातत्याने सुरू आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ब्रँड ठाकरे भाजपचा बेलगाम झालेला विजयरथ रोखणार का, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्याकडे वळतील असा काही राजकीय विश्लेषकांचा होरा आहे। परंतु ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला त्याचा कोणताही फरक पडणार नाही असा दावा भाजपचे नेते वारंवार करत आहेत। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या महाप्रचंड यशानंतर महायुतीच्या नेत्यांना ब्रँड ठाकरेची फिकीर वाटेनासी झाली आहे। परंतु मुंबईतील प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती ही अत्यंत वेगळी असल्याची माहिती समोर येत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीकडे सत्ता, लोकप्रिय योजना आणि प्रचंड रसद असली तरी ठाकरे बंधूंनी ठरवल्याप्रमाणे सर्व काही पार पडल्यास बीएमसी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसू शकतो। यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर बसवायचा आहे असा पण भाजपने केलाय। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास या दोघांना एकूण मतांपैकी 52% मते मिळू शकतात अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे। भाजपने काही दिवसांपूर्वी एका बड्या कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून गुप्तपणे हा अंतर्गत सर्वे केला होता असा दावा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर यांनी मुंबई तक पोर्टलवरील चर्चेदरम्यान केला आहे। या सर्वेची आकडेवारी भाजप आणि महायुतीसाठी धडकी भरवणारी आहे। या सर्वेच्या निकालानुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी व्यवस्थितपणे जागा वाटप करून दोघेही एकत्र लढले तर त्यांना बीएमसी निवडणुकीत 52% मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी भाजपकडून खासगी कंपनीच्या माध्यमातून हा सर्वे करण्यात आला होता। त्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे भाजपच्या मोठ्या पराभवाची आशा वर्तवण्यात आली आहे। मात्र अलीकडच्या काळात भाजपने लावलेला विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका आणि प्रत्येक निवडणुकीत होणाऱ्या आक्रमक प्रचारामुळे ही परिस्थिती बदलू शकते। मात्र प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल हा भाजपसाठी निश्चितच चिंता वाढवणार आहे। त्यामुळे आता भाजप राज ठाकरे यांना पुन्हा चुचकरण्याचा प्रयत्न सुरू करणार का, हे देखील पाहावं लागणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।